आता पाचाडवाडीत सकाळ धरून नित्यनेमाने घंटेचे टोल घुमू लागले. याने केवळ संभाजीराजे यांची सोय झाली नाही. पाचाडातील शिबंदीच्या शेलेदारांना, 18 कारखान्यातील कष्टकऱ्यांना कळून चुकले की घंटानाद घुमू लागताच जिजाऊसाहेब सदरेवर आलेल्या असतात. असेच संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे एकदा मावळमाचीवर आले. पाचाडच्या रोखाने उठलेले घंटेचे टोल वाऱ्यावर स्वार होऊन माचीकडे सरकले होते. दिवस कासराभर वर चढला होता. दगडबंद बुरुजावर उभे राहून संभाजीराजे पायथ्याच्या पाचाडच्या सदरेवर डोळे जोडून उभे होते. चुन्याची पोटभर खडी रेघ दिसावी तशा जिजाऊ दूरवर सदरेवर दिसू लागल्या. त्या दिसताच दोघांनीही अदबमुजरे घातले. सदरेवरची रेघ निश्चल खडी होती. बुरुजावरून पिता पुत्र डोळ्यांचेच हात करून त्या रेषेच्या पायथ्याला भिडून मोकळे झाले होते. युवराज राजे काहीतरी योजून बोलू लागले. संभाजीराजांनी त्यांची साथ पडू दिली नाही. पायथ्याच्या वाड्याच्या सदरेवरून माँसाहेब तुम्हा आम्हास अचूक कशा काय ओळखतील? राजांनी विचारले. अलबत ओळखतील माँसाहेब, अचूक. तुम्ही कुठले व आम्ही कुठले ते. संभाजीराजे क्षणभर थांबले. राजांच्या पायांकडे नजर लावीत म्हणाले, आपण केवढे थोर, आम्ही केवढे छोटे. माँसाहेब चुकणार नाहीत, संभाजीराजांनी उत्तर दिले. निरोपासाठी आलेल्या गणोजी शिर्क्यांना संभाजीराजांनी खांदाभेट दिली. ती देताना त्यांना कुठंतरी खोलवर चालून गेले की एवढ्या 15 दिवसाच्या येथील मुक्कामात गणोजी ना आबासाहेबांशी, ना चमकत्या तोड्यांशी, ना आमच्याशी कधी खुल्या जबानीने बोलले. कधी निसटते बोलण्याचा योग आलाच तर गणोजी शिर्के पापण्यांची चटाचट फडफड करतात. एखादा शब्द बोलून आमच्या आणि आबासाहेबांच्या हातातील सोन्याच्या कड्याकडे एकरोक बघत राहतात. एकदा तर संभाजीराजांना गणोजी तसे बघत असताना वाटले होते की तसेच चालत त्यांच्याजवळ जावे आणि सर्वांसमक्ष आपल्या हातीचे कडे उतरून त्यांच्या हाती भरावे, पण ते रिवाजी दिसले नसते. पिलाजी आपल्या मुला सुनेनीशी निघून गेले. संभाजीराजांचा ठरला दिनक्रम सुरू झाला. सुक्या तळ्याजवळ मोकळ्या मैदानात असलेल्या लोखंडी मल्लखांबावर ते एका सकाळी सरसर दशरंग फिरत होते. शेजारी उभ्या असलेल्या गोमाजी बाबांची आता त्यांच्यावर नजर ठरत नव्हती. टाळा वासून ते नुसते बघत होते. मल्लखांब लोखंडी असल्याने संभाजीराजांच्या अंगी उठलेल्या घामाने तो निथळून निघाला. त्याच्यावर हात ठरेनात आणि खांबांच्या टोपाकडे चढते गेलेले संभाजीराजे बाणासारखे पायथ्याकडे घसरतीला लागले. त्या घसरतीतच त्यांनी कसबाने अंग बाहेर झोकून दिले आणि पवित्रा घेत ते गोमाजीच्या पुढ्यात खडे ठाकले. घामाघूम झालेले पण ओठभर हसणारे. झटकन गोमाजींनी पुढे होत हातीची शाल त्यांच्या अंगाभोवती लपेटली. मेहनतीच्या घामेजल्या अंगावर वारा घेऊ नये धाकलं धनी. काही तर बोलायचे म्हणून गोमाजी बोलले खरे, पण मनोमन त्यांना उघडे संभाजीराजे बघताना वाटले होते की म्हातारी झाली म्हणू काय झालं, आमचीच नदार लागायची या सोनखांबाच्या मल्लखांबाला. मेहनत घेऊन आलेले संभाजीराजे पेहराव अंगी घेऊन धाराऊने दिलेली दुधाची चरबी ओठाआड रिचवून वाड्याच्या सदर बैठकीवर आले. राजे महाडकडे कूच झाले होते. युवराजांना बघताच बसलेले बाळाजी चिटणीस अदबीने उठले. उभ्या असलेल्या अण्णाजींनी झटकन मुजरा घातला. सदरेवर 4-5 कोणबाऊ माणसे आणि रायगडाच्या पायथ्याच्या वाडीचा गावखोत उभा होता. संभाजीराजांची त्यांच्यावर नजर पडताच ते सारेच कमरेत झुकले. कोण मंडळी ही?
बैठक घेत संभाजीराजांनी बाळाजींना विचारले, हे वाडीचे शिकार खेळे आहेत. त्यांच्याविरुद्ध गावखोतांची तक्रार आहे. बाळाजीने उभे राहून उत्तर दिले. कसली तक्रार? संभाजीराजांनी खोतांकडे बघत विचारले. सारेच गप्प होते. का? चिटणीस यांची तक्रार आम्हास ऐकविण्याजोगी नाही. नाही, तसं नाही युवराज, पण हा कथला सादिलवार आहे. आम्ही त्यास निवाडा देऊ. एवढा वेळ गप्प बसलेले अण्णाजी नम्रपणे म्हणाले. जशी तुमची इच्छा. संभाजीराजे हसून म्हणाले. जमलेल्या शिकार खेळ्यात मात्र चुळबुळ झाली. त्यांच्या म्होरक्या गुंजोटे कमरेत झुकून मुजरा देत म्हणाला, सरकार, गडावर नाहीत तर आपणच काय ती तड लावावी आमची धाकलं धनी. कसली तड? काय झालं? ना कचरता बोला आम्हास. संभाजीराजांनी गुंजोट्याला धीर दिला. धनी, ह्यांनी आगळ केल्या. तड लावायची ती आमची ह्यांची नाय. गावखोताने सावधपणे तोंड उघडले. कसली आगळ? संभाजीराजांनी खोताला नजर दिली. वाडीच्या वाघोऱ्याच्या रानात ह्यांनी शिकार केली. मांदळ जनावरं पाडली. पर सरकारनं ठरवून दिलेली शिकारीची तक्षीम आम्हाला नाही पावती केली. शिकार करून हे वाटा द्याया लागतो म्हणून रानातच गुपचूप पसार झालं. खोताने तक्रार पेश केली. ती मजेदार होती. शिकार खेळ्यांनी केल्या शिकारीचा ठरलेला वाटा गावखोताला दिला नव्हता. अण्णाजी पंत, या शिकारी बाबीचा कानू काय? संभाजीराजे विचारले. खोत म्हणतात ते सही आहे युवराज. सरकारी फडातून खोतास तसे अधिकार देण्यात आले आहेत. गुंजोटे आणि त्यांचे शिकारखेळी दोषी आहेत. अण्णाजीने बरहुकूम कानूजाबाद सांगितला. याची सजा काय? संभाजीराजांनी औरंगाबादेतील त्या शिकारीचा प्रसंग आठवला. दंड. शिकाऱ्यांनी सरकारी फडात दंड जमा केला पाहिजे. त्यातील तक्षीम गावखोतास तोडून दिली जाईल. जेवढी जनावरं शिकाऱ्यांनी पाडली असतील त्या हर जनावरामागं 4 शिवराई दंड जमा करणं भाग आहे. शिकारखेळी दंडाची भाषा ऐकताच चळवळले. खोताचा चेहरा जरा उजळ झाला. खोत, तुम्ही कधी शिकारीच्या खेळी खेळता? खोताच्या ध्यानीमनी नसलेला प्रश्न संभाजीराजांनी त्याला विचारला. जी, खेळतो की. मग त्यातील तक्षीम कधी वडीच्या शिबिंदाच्या सुभेदाराच्या हवाली करता? नाही धनी. खोताचा आवाज पडका झाला. तुम्ही शिकार खेळता? तुम्हास ठावे असेल. उठवल्या रानाला अमुकच एक जनावर भेटेल याचा अंदाज नाही देता येत. या जोखमीच्या खेळीत कधी वाघरासारखं जनावर खेळ्यावर चालून आलं, त्यानं तो जाया झाला तर त्याची हकीकत पुसता? नाही धनी. खोत गडबडला. कोणी वाघराची शिकार पाडली तर त्याच्या पाठीवर गावखोत म्हणून शाबासकीचा हात देता की त्यातही तक्षीमच मागता? या प्रश्नाला खोताजवळ उत्तरच नव्हते. वाघासारख्या जनावराला हा जाबता लागू नाही युवराज. अण्णाजींनी खोताला पाठीशी घालण्यासाठी अदबीने कायदा पुढे केला. तेच म्हणतो आम्ही, अण्णाजी पंत. शिकारखेळीला असे काटेकोर कानून लागत नाहीत. जोखमीचे जनावर अंगावर आले तर घरी ठाव घेतलेले हे खोत काही करणार नाहीत. खायचे जनावर पडले तर वाटा मागण्यास चुकायचे नाहीत. आम्ही या शिकार खेळ्यावरील दंड माफ केला आहे. पण युवराज, कानूप्रमाणे? अण्णाजी, आम्ही दंड माफ केला आहे ही आज्ञा आहे. संभाजीराजांचा आवाज करडा झाला. मान ताठ झाली. जी. अण्णाजी लपकन कमरेत झुकले. खोत जातीचा शिकारी वाटा म्हणून आलेली शिकार कधी खात नाही हे ध्यानी ठेवा. गुंजोटे जातीचा शिकारी ज्यांना शिकार झाल्याचे कळले त्यांना वाटा तोडून दिल्याखेरीज रानातून गुपचूप पळून जात नाही हे विसरू नका. अण्णाजी पंत, आम्ही आज्ञा केली ते मनी लावून घेऊ नका. थोरपणी आम्हास क्षमा करा.
औरंगाबादेच्या रानात आम्ही वनगायींची शिकार होताना डोळ्यां देखत पाहिली. त्या खेळ्यांना दंड करणे तुम्हा आम्हा कुणालाच साध्य न होणारे. त्यावेळी वनगायी समोर बघून हातीची हत्यारे तशीच खाली नेणाऱ्या आमच्या खेळ्यांच्या आम्हास कोण अभिमान वाटला. यांना दंड माफ करताना वाटत नाही एवढा आनंद आम्हाला त्या खेळ्यांना मरातबानं बक्षिसी बहाल करताना वाटला असता. खोत, आम्ही जातीनिशी तुमच्या रानात उतरू शिकार खेळण्यासाठी, रानडुकरांची. त्यावेळी आमच्या सोबतीला असा जनावर वाहून वाडीत न्या. तुम्ही शिकार खा, वाडीच्या गावकऱ्यांच्या तोंडी घाला.